तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 95 पेजवर वरून 7वी ओळ बरोबर. त्याच्या मध्यभागी आला आहे अब पूर्वोक्त इंद्रियों के तथा अंतःकरण के देवताओं का वर्णन करे है. लागलं. तर लिंग शरीराची उत्पत्ती म्हणजे सूक्ष्म शरीराची उत्पत्ती कशी होते हा विषय चालू आहे. तर त्यापैकी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी यांची उत्पत्ती वगैरे सांगितली. आता हे जे आहेत इंद्रिय वगैरे यांची देवता कोण आहे याचं वर्णन करतात, आहे की नाही. कारण इंद्रियांच्या द्वारे विषयाचं ग्रहण हे तेव्हाच होतं जेव्हा त्या इंद्रियावर देवतेचा अनुग्रह असतो. अर्थात त्या इंद्रियाची कोणीतरी एक अधिष्ठात्री देवता असावी लागते. तर देवता, इंद्रिय आणि विषय ही त्रिपुटी असली तरच त्या विषयाचं काय होतं, ज्ञान होतं वगैरे. तर मग प्रसंग प्राप्त आता इंद्रियांची देवता वगैरे कोण आहेत याचं वर्णन करतात. अपूर्वोक्त इंद्रियों के तथा अंतःकरण के देवताओं का वर्णन करे है. तहा श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन, घ्राण हे 5 काय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. तर इन पंच ज्ञानेंद्रियों के या 5 ज्ञानेंद्रियांचे यथाक्रम ते देवता कोण, दिक, है की नाही. तर श्रोत्रेंद्रियाची देवता कोण, दिक, दिशा ही देवता आहे. त्वक इंद्रियाची देवता वायू, चक्षुरेंद्रियाची देवता आदित्य, रसनेंद्रियाची देवता वरुण भगवान. वरुण आहे ना, हा नाही कसं क्रम. श्रोत्रेंद्रियाची देवता कोण, दिका, दिशा. त्वक इंद्रियाची देवता वायू, चक्षुरेंद्रियाची देवता आदित्य, रसनेंद्रियाची देवता आणि घ्राण इंद्रियाची देवता अश्वी. अश्वी लिहिलं तिथं नी लिहिली अश्विनी असा, अश्विनी कुमार. चला मग. तर दिक, वायू, आदित्य, वरुण, अश्विनी यह पंच देवता होवे है. लागलं. चला पुढे. हा कोईक ग्रंथ विषय म्हणजे काही ग्रंथांमध्ये घ्राण का पृथ्वी देवता भी कया है. घ्राण इंद्रियाची देवता काय सांगितलेली आहे, पृथ्वी देवता सांगितलेली आहे. आणि तर या आता वर घ्राण इंद्रियाची देवता कोण सांगितली, अश्विनी कुमार. या कोई ग्रंथ विषय घ्राण का पृथ्वी देवता भी कया है. और हे झालं आता मतभेदाने सांगितलं, असू द्या म्हणे अश्विनी कुमार माना किंवा पृथ्वी देवता माना. ही झाली 5 ज्ञानेंद्रियांच्या 5 देवता. आता 5 कर्मेंद्रियांच्या देवता कोणत्या आहेत त्याचं वर्णन. और वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ. बरोबर. हे 5 काय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायू म्हणजे उदेंद्रिय आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. इन पंच कर्मेंद्रियों के या 5 कर्मेंद्रियांचे यथाक्रमते म्हणजे क्रमानुसार देवता कोण कोण, वन्नी, इंद्र, उपेंद्र, मृत्यू आणि प्रजापती. य पंच देवता होय आहे. बरोबर. त्यात क्रमाने लावायचं. वाक इंद्रियाची, वाणी इंद्रियाची देवता कोण, वन्नी आहे. पाणी इंद्रियाची देवता इंद्र. बरोबर. पाद इंद्रियाची देवता उपेंद्र. पायू इंद्रियाची देवता मृत्यू यमराज. आणि उपस्थ इंद्रियाची देवता आहे कोण, प्रजापती. लागलं. यह पंचदेवता होय आहे. और मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे 4 आहे. अंतःकरण चतुष्टय याला म्हणतात. यांची पण देवता आहे आपली आपली. तर सांगतायत मग मन, बुद्धी, अहंकार, चित्त इन 4 अंतःकरणों के या 4 अंतःकरणाचे यथाक्रम ते क्रमानुसार देवता चंद्र, चतुर्मुख, शंकर, अच्युत यह 4 देवता होय क्रमानुसार.
तर मनाची देवता कोण? चंद्र. बुद्धीची देवता चतुर्मुख. चतुर्मुख म्हणजे चार आहे मुख ज्याचे असा कोण? ब्रह्मदेव. आणि अहंकाराची देवता शंकर. शंकर म्हणजे रुद्र म्हणजे महादेव. भोलेनाथ शंकर भगवान हिमालयवासी. आणि चित्ताची देवता आहे कोण? अच्युत. अच्युत म्हणजे भगवान विष्णू. ठीक आहे. केशव म्हणा, विष्णू म्हणा, अच्युत म्हणा, वासुदेव म्हणा, हरी म्हणा, त्याचेच नाव आहे सारे. य चारी देवता होय आहे. शंका. पूर्व पक्षी शंका घेतो आता. श्रोत्रादिक इंद्रियों के ते दिकादिक अधिष्ठाता देवता है, इस अर्थ विषय कौन प्रमाण है? बघा सरळ. श्रोत्रादिक इंद्रियांच्या तुम्ही ज्यावर देवता सांगितले की नाही, तसं श्रोत्रेंद्रियाची देवता सांगितली होती कोण? दिक म्हणजे दिशा वगैरे वगैरे. तर त्या इंद्रियाची अशा प्रकारची एक एक अधिष्ठात्री देवता आहे. याविषयी या अर्थाविषयी प्रमाण काय? प्रमाण विषयक प्रश्न. श्रोत्रादिक इंद्रियों के ते दिकादिक अधिष्ठाता देवता है, इस अर्थ विषय कौन प्रमाण है? समाधान उत्तर. सुबाल उपनिषद विषय. उपनिषद आहे सुबाल उपनिषद. त्या उपनिषदातलं प्रमाण देतात. श्रोत्रम अध्यात्मम श्रोतव्यम अधिभूतम दिशः तत्र अधिदैवतम इत्यादिक वचनों करिके. इत्यादिक वचनाच्या द्वारे ज्ञान कर्म इंद्रियों के तथा अंतःकरण के ते पूर्वोक्त सर्व देवता कथन करे. प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? श्रोत्रम अध्यात्म. श्रोत्र म्हणजे श्रोत्रादी इंद्रियांना काय म्हणावं? अध्यात्म म्हणावं. श्रोतव्यम. श्रोतव्य म्हणजे श्रवण इंद्रियाचा विषय, शब्द वगैरे, शब्द स्पर्श वगैरे विषय, त्यांना काय म्हणतात? अधिभूत. आणि दिशा म्हणजे त्या इंद्रियाची देवता दिशा वगैरे, त्यांना म्हटलेलं आहे काय? अधिदैवत. तर झाले की नाही दैवत? चला. इत्यादिक वचनों करके. इत्यादिक वचनांच्या द्वारे ज्ञान कर्म इंद्रियों के. ज्ञान कर्म इंद्रियों म्हणजे ज्ञानेंद्रियांचे आणि कर्म इंद्रियांचे देवता. तथा त्याचप्रमाणे अंतकरण के. अंतकरणाची देवता. अंतकरण के ते पूर्वोक्त सर्व देवता, वर सांगितलेल्या त्या सर्व देवता कथन कथन केलेल्या आहेत. याते म्हणून ते इंद्रिय अंतकरण के अधिष्ठाता देवता आहे ना. याते म्हणून ते इंद्रिय आणि अंतकरण यांच्या अधिष्ठाती देवता, अधिष्ठात्री देवता श्रुती प्रमाणतेही सिद्ध आहे. श्रुती प्रमाणानेच काय आहे? सिद्ध आहे. म्हणजे आम्ही बिगर प्रमाणाने त्यांच्या देवता सांगितल्या असा अर्थ नाही. कारण आमचा एक नियमच आहे काय? आम्ही जेव्हा सांगतो ते सर्व गाथ्यातलंच सांगतो, शास्त्रातलंच सांगतो, माथ्यातलं सांगत नाही. श्रुती प्रमाण ते सिद्ध आहे. किंवा ते अधिष्ठाता देवता केवळ श्रुती प्रमाण करके ही सिद्ध नाही आहे. म्हणजे श्रुती तर प्रमाण आहेच, पण फक्त श्रुतीच प्रमाण आहे. श्रुती प्रमाणावरूनच आम्ही बोललो असं नाही. आणखीन देखील प्रमाण आहे. श्रुती तर प्रमाण आहेच आहे. तर आणखीन काय प्रमाण आहे? तर सांगतात किंतु अनुमान प्रमाण करके भी सिद्ध है. अनुमान प्रमाणावरून देखील सिद्ध होतात. काय? की त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता आहेत म्हणून. आणि कसं काय बरं? तर सांगतायत सो दिखावे है. ते अनुमान आता सांगतात. एक अगोदर व्याप्ती सांगतायत नियम. इस लोक विषय, या लोकामध्ये, संसारामध्ये, जगतात जो जो अचेतन कारण होवे है सो सो चेतन के आश्रित वाही कार्य का जनक होवे है असा नियम. काय बरं? जो जो अचेतन कारण होवे, कोणतंही कारण ते जर अचेतन असेल, अचेतन म्हणजे जड असेल, तर ते जरूर कोणत्या तरी चेतन आश्रित, चेतनाचा आश्रय करूनच कार्याला उत्पन्न करतात. समजा उदाहरणार्थ कार्य आहे घट, कारण आहे माती, बरोबर? तर मातीरूप कारण घटाकरिता कारण आहे की नाही? पण चेतन आहे का अचेतन आहे? अचेतन आहे. म्हणजे अचेतन जी माती ती स्वतः जाऊन घट बनवते का? नाही.
मग कोणत्या तरी कुलाल रूप कुंभार रूप चेतनाचा आश्रय करूनच ती माती काय करते, घटाला बनवते, असा नियम. इस श्लोक विषय जो जो अचेतन कारण होवे है सो सो तो चेतन के आश्रित हुआ ही चेतनाच्या आश्रित राहूनच कार्य का जनक होय. जैसे मृतिका माती अचेतन कारण होणे ते अचेतन कारण म्हणजे जड आहे होणे ते अचेतन कारण असल्यामुळे चेतन कुलाल के आश्रित हुए ही चेतनाचा जो कोण कुलाल त्याच्या आश्रित होऊनच हुए ही घटाधिक कार्य को उत्पन्न करे. घटाधिक कार्याला काय करते, उत्पन्न करते. कोण, माती. काय करून, चेतन कुलालाच्या आश्रयाने होऊन माती घटाला उत्पन्न करते. हे झालं दृष्टांत, व्याप्ती, उदाहरण, नियम. तैसे त्याप्रमाणे ते इंद्रिय भी अचेतन कारण होने ते चेतन देवताओं के आश्रित हुए ही अपने अपने कार्य को उत्पन्न करेंगे. आहे ना हा सिद्धांत. आता म्हणजे इथं प्रकृत प्रसंगी जे ज्या गोष्टीला सिद्ध करायचं आहे ती गोष्ट आता सांगतात की विषय काय चालू होता आपला, इंद्रिय, आणि त्यांना काय अधिष्ठात्री देवता आहेत तरच ते आपलं कार्य करू शकतात हे सांगायचं आहे. त्याकरिता श्रुती प्रमाण तर दिलंच, पण आता कोणतं प्रमाण दिलं जाऊ राहिलं, अनुमान. तैसे ते इंद्रिय भी, इंद्रिय सुद्धा चेतन आहेत का अचेतन आहेत, अचेतन. अचेतन म्हणजे जड आहेत. तैसे ते इंद्रिय भी अचेतन कारण होणे ते अचेतन रूप कारण असल्यामुळे चेतन देवताओं के आश्रित, चेतन अशी जी देवता त्या देवतांच्या आश्रित हुएही, आश्रित होऊनच म्हणजे त्यांच्या प्रेरणेनेच अपने अपने कार्य को उत्पन्न करे, आपल्या आपल्या विषयाचं ग्रहण करतात, आपल्या आपल्या कार्याला उत्पन्न करतात. आहे की नाही. मग आता हे अनुमान झालं. काय अनुमान झालं की इंद्रिया अचेतन असल्यामुळे जरूर त्यांना कोणीतरी चेतन आश्रयाची गरज आहे. मग ते चेतन रूप आश्रय कोण असणार, तर देवता. याचा अर्थ अनुमानाने सिद्ध झालं की त्यांना अधिष्ठात्री देवता, इंद्रियांना अधिष्ठात्री देवता म्हणून कोण आहे, देवता आहेत. ठीक आहे. तर अनुमानाचा आकार वाटल्यास लिहून घ्या तुम्ही. इंद्रियादीनी, इंद्रियादीनी चेतनाश्रित कार्यजनकानी, चेतनाश्रित कार्यजनकानी अचेतन कारणत्वात्, अचेतन कारणत्वात् मृतिकावत, मृतिकावत. ठीक आहे. बघा आता तर पक्ष कोण आहे, इंद्रियादीनी, इंद्रिय वगैरे, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, हे सब आहे की नाही, मन बुद्धी चित्त अहंकार. इंद्रियादीनी चेतनाश्रित कार्यजनकानी, चेतनाचा आश्रय करूनच ते कार्याला उत्पन्न करतात. का बरं, अचेतन कारणत्वात्, ते अचेतन कारण आहेत. आणि जो जो अचेतन कारण असतो तो चेतन आश्रित होऊनच कार्याला उत्पन्न करतो. उदाहरण मृतिका. या अनुमानाने सिद्ध झालं की इंद्रियादिकांना देवतेचा अधिष्ठान आहे. लागला तर चला आता पुढे. पुढे काय आहे, शंका. जीव चेतन ही तीन सर्व इंद्रियों का अधिष्ठाता होवेगा, ता जीव चेतन ते भिन्न दूसरे अधिष्ठाता देवता मानने व्यर्थ है. शंका आहे. पूर्व पक्षी म्हणतो की म्हणे तुम्हाला ठीक चेतन रूप कोणीतरी आश्रय पाहिजे, अधिष्ठाता पाहिजे. इंद्रियांना कोणीतरी काय पाहिजे, अधिष्ठाता, प्रेरणा देणारा कोणीतरी चेतन पाहिजे, एवढंच तुमचा अभिप्राय आहे ना. मग वेगवेगळी प्रत्येक इंद्रियाची वेगवेगळी देवता मानत बसल्यापेक्षा त्या सर्व इंद्रियांचा अधिष्ठाता म्हणून तुम्ही काय करा, जीव माना. आहे की नाही. तर जीव हा चेतन आहे. मग जीव चेतनच त्या सर्व इंद्रियांचा अधिष्ठाता होऊ शकतो. आणि जर असं होऊ शकत असेल तर त्या जीवरूप चेतनाहून व्यतिरिक्त
भिन्न दुसरे कोणी अधिष्ठाता म्हणून देवता मानण्याची काय गरज आहे, अशी शंका कळली. पुन्हा पहा पंक्ती. जीव चेतन ही तीन सर्व इंद्रियों का अधिष्ठाता होवेगा. ता जीव चेतन ते भिन्न, त्या जीव चेतनाहून भिन्न दुसरे अधिष्ठाता देवता, अधिष्ठान म्हणून देवता मानणे व्यर्थ, मानायची गरज नाही. कोण म्हणतोय? पूर्वपक्षी. समाधान सिद्धांती उत्तर देतात. जीव चेतन को जो इंद्रियों का प्रेरक मानिए, म्हणे उत्तर दिल्या जात आहे की त्या सर्व इंद्रियांचा प्रेरक, सर्व इंद्रियांचा अधिष्ठाता म्हणून देवता, अधिष्ठात्री देवता, प्रेरक देवता म्हणून जीवाला मानता येणार नाही. वेगवेगळी देवताच मानावी लागेल. आणि का बरं जीव मानला तर काय अडचण आहे तुम्हाला सांगतात. जीव चेतन को जो म्हणजे जर इंद्रियों का प्रेरक मानिए, जीवच सर्व इंद्रियांचा प्रेरक आहे असं जर मानलं तो सो जीव चेतन अपने अनुकूल अर्थ विषय ही तीन इंद्रियों को प्रवृत्त करेगा. ते जीव चेतन काय करेल? आपल्याला जे जे विषय अनुकूल आहे त्यांच्याकडेच प्रेरित करील. कुणाला? इंद्रियांना. प्रतिकूल विषयाकडे प्रेरित करणार नाही. स्वाभाविकच आहे की नाही? कोणताही मनुष्य आपल्या अनुकूल गोष्टीचाच विचार करतो की नाही? प्रतिकूल नाही. मग जर जीव त्या इंद्रियांचा प्रेरक असेल तर त्या जीवाने काय केलं पाहिजे? मग आपल्या अनुकूल असणाऱ्या विषयाकडेच त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे, प्रतिकूल विषयाकडं नाही. परंतु इंद्रिय प्रतिकूल विषयाकडे सुद्धा प्रवृत्त होताना दिसतात की नाही? दिसतात. कसं काय दिसतात? जर जीव चेतनाधिष्ठाता असेल तर प्रतिकूल विषयाकडे इंद्रियांची प्रवृत्ती होऊच नाही. कुठे व्हावी? फक्त अनुकूल विषयाकडेच व्हावी. पण प्रतिकूल विषयाकडे सुद्धा होते, याचा अर्थ त्यांचा प्रेरक जीव नाही. लक्षात आलं की नाही? पंक्ती पहा. जीव चेतन को जो म्हणजे जर इंद्रियों का प्रेरक मानिए, इंद्रियांचा प्रेरक म्हणून मानलं तो म्हणजे तर सो जीव चेतन ते जीव चेतन आपले अनुकूल अर्थविषयी ही आपल्या अनुकूल अर्थाविषयी अनुकूल अर्थाकडेच विषयी ही तीन इंद्रियों को त्या इंद्रियांना प्रवृत्त करेगा. प्रतिकूल अर्थ विषय प्रवृत्त करेगा नाही. प्रतिकूल विषयाकडे प्रवृत्त करणार नाही. सो ऐसा देखणे विषय आवता नाही. पण असं तर व्यवहारात दिसून येत नाही. बऱ्याचदा जी गोष्ट आपल्याला पाहण्याची इच्छा नसते त्या गोष्टीचं सुद्धा ज्ञान होऊन जातं कधी कधी डोळ्यांना. होतं की नाही? समजा उदाहरणार्थ एखादा शत्रू आहे, तो आपल्या डोळ्यासमोर यावा अशी इच्छा नाही आहे, पण रस्त्याने चालला आणि अचानक तो पुढून आला तर दिसला आहे की नाही? तर इच्छा नाही आहे तरी सुद्धा डोळ्यांनी त्याचं ज्ञान करून दिलं की नाही? दिलं. जर त्या इंद्रियांचा डोळे इत्यादिकांचा प्रेरक जीव चेतन असता तर त्या जीव चेतनाने त्या चक्षुरादी इंद्रियांना प्रतिकूल विषयाकडं जाऊच दिलं नसतं. पण जाता येत, याचा अर्थ प्रेरक जीव चेतन नाही असं. प्रतिकूल अर्थ विषय प्रवृत्त करेगा नाही. सो ऐसा देखणे विषय आवता नाही. किंतु मग काय दिसून येतं जगात? तर किंतु जीव चेतन को प्रतिकूल जो जीव चेतनाकरिता प्रतिकूल असे जो जे शत्रु का दर्शन है कि नहीं, शत्रु का दर्शन तथा दुर्गंधादिकों का ज्ञान है, तिसको भी ते चक्षु घ्राणादिक इंद्रिय उत्पन्न करे है. असं वाटतं का कुणाला? काय दुर्गंध आपल्याला अनुभवाला भेटावा म्हणून? नाही भेटत आहे की नाही? परंतु मनुष्य काय करतो? रस्त्याने जात असताना अचानक दुर्गंध आला तर त्याचं ज्ञान होतं. याचा अर्थ इंद्रियांचा प्रेरक जीव नाही. आपण लगेच मग काय करतो? जर आपल्या हातात असती इंद्रियांची प्रवृत्ती म्हणजे त्या इंद्रियांचा प्रेरक जर जीव असता तर नाक दाबून पुढे जावं लागलं नसतं दुर्गंध आल्यावर, आहे की नाही? परंतु आपल्या हातात नाही प्रवृत्ती, याचा अर्थ प्रेरक दुसराच कोणीतरी आहे. आणि म्हणून आपल्याला जात असताना दुर्गंध पदार्थ जवळपास आला तर आपण काय करतो? नाक तोंड दाबून पुढे जातो की नाही? तसा तिसको भी ते चक्षु घ्राणादिक इंद्रिय उत्पन्न करे है, म्हणजे प्रतिकूल विषयाचं ज्ञान सुद्धा ते इंद्रिय करून देतात. याचा अर्थ प्रेरक नाही कोण? जीव. प्रेरक आहे कोण? देवता असा अर्थ. याते यह जाना जावे काय बरं की सो जीव चेतन तीन इंद्रियों का प्रेरक नहीं. ते जीव चेतन त्या इंद्रियांचं काय नाही? प्रेरक नाही आहे. किंतु मग
ते उक्त देवताही प्रेरक आहे. वर ज्या देवता सांगितल्या ना, ज्ञानेंद्रियाच्या, कर्मेंद्रियाच्या वगैरे, त्या देवताच त्या इंद्रियांच्या काय आहे, प्रेरक आहे. ते देवता मग म्हणे का हो, त्या देवता का होईना, का बरं जीवाच्या विरुद्ध अशा वस्तूंचं ज्ञान करून द्यायला प्रेरित करतात इंद्रियांना. मग त्या देवताने सुद्धा काय करायला पाहिजे, जीवाला ज्या गोष्टी अनुकूल आहे त्यांचं ज्ञान करण्याकरिताच त्या इंद्रियांना प्रेरित करावं. परंतु बऱ्याचदा प्रतिकूल विषयाकडे सुद्धा जातात कोण, इंद्रिय. याचा अर्थ देवता तिकडे त्यांना प्रेरित करत आहेत. का बरं देवता त्यांना त्या प्रतिकूल विषयाकडे प्रेरित करतात इंद्रियांना, हा प्रश्न उत्तर देतात. ते देवता ता जीव के पाप कर्म के वशते प्रतिकूल अर्थ विषय भी 3 इंद्रियों को प्रवृत्त करे है. बघा, तर ती देवता निरपेक्ष आहे, त्यांना काही घेणं देणं नाही आहे की नाही. त्यांना काही तुमच्याविषयी म्हणजे जीवाविषयी राग द्वेष नाही आहे. मग ते काय करतात देवता लोक, त्या जीवाचं पाप किंवा पुण्य पाहतात. मग त्या पापानुसार किंवा त्या पुण्यानुसार त्या इंद्रियांना प्रेरित करतात. जर त्या जीवाचं पुण्य असेल तर त्या पुण्यानुसार त्या इंद्रियांना चांगल्याच विषयाकडे प्रवृत्त करीतात ते देवता लोक. आणि त्या जीवाचं जर पाप असेल तर ते देवता लोक काय करतात, त्या इंद्रियांना त्या जीवाच्या पापानुसार वाईट प्रतिकूल विषयाकडे प्रवृत्त करीतात. त्याच्यामध्ये त्या देवतांचं काही चुकलेलं नाही आहे. ते देवता ता जीव के पाप कर्म के वशते प्रतिकूल अर्थ विषय भी, प्रतिकूल अर्थाविषयी देखील 3 इंद्रियों को प्रवृत्त करे है. लागलं तहा इतने पर्यंत आतापर्यंतच्या चिंतनानुसार सप्तदश लिंग रूप सूक्ष्म शरीर का निरूपण कर्या. सप्तदश म्हणजे 17 लिंगात्मक, 17 चिन्हात्मक, 17 अवयवात्मक जे कोण, लिंग शरीर अर्थात सूक्ष्म शरीर. ठीक है ना. तर सप्तदश लिंग रूप सूक्ष्म शरीर का निरूपण किया कर्या, निरूपण केलं बरोबर. अब तैतरीय उपनिषद विषय कथन करे जे कार्य कारण रूप अन्नमयादिक पंचकोश है, तीनों का स्थूल सूक्ष्म कारण इन 3 शरीरों विषय अंतर्भाव वर्णन करे है. बरोबर. आता इथून पुढे कोणता विषय आम्ही सांगणार आहोत, तर तैतरीय उपनिषदामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे की नाही, जी प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेनुसार आम्ही आता 5 कोशाचा अंतर्भाव 3 शरीरात कसा होतो ही गोष्ट, ही प्रक्रिया आता सांगणार आहोत. शरीर किती आहेत, 3. कोण कोण, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. आणि या 3 शरीराच्या अंतर्गत आहे 5 कोश. त्याचा अंतर्भाव कसा होतो 3 शरीरात ही गोष्ट सांगायची. अब तैतरीय उपनिषद विषय, उपनिषदामध्ये कथन करे जे, कथन सांगितलेले जे कार्य कारण रूप अन्नमयादिक पंचकोश, कार्य कारण रूप असे कोण, अन्नमयादिक 5 कोश. त्यात काही कारण आहेत, कोणी कोणाचं कार्य आहे. तीनों का, त्या 5 कोशांचा स्थूल सूक्ष्म कारण इन 3 शरीरों विषयी, या 3 शरीरामध्ये अंतर्भाव वर्णन करे. लागलं तहा. आता त्यामध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय यह 5 आत्मा के आच्छादक होणे ते कोश कहे जावे है. या 5 काय म्हणायचं, कोश. त्याला कोश का म्हणायचं, आच्छादक आहे, झाकण टाकतात, आवरण करतात. कुणावर, आत्म्यावर. आत्म्यावर आवरण करतात म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान होऊ देत नाही, हेच त्यांचं आवरण करणं आहे. कळलं की नाही. मनुष्य आत्मज्ञान करण्याकरिता प्रयत्न करतो, परंतु मध्येच आडंगा लावतात. सर्वात पहिला येतो कोण, अन्नमय कोश, स्थूल देह. त्याच्यावरूनच पुढे धकत नाही गाडी, आहे की नाही. स्थूल देहालाच आपण काय समजतो, आपलं स्वरूप, आपला, आहे की नाही, हेच आपण आहोत असं समजतो. तिथून गाडी पुढे हलत नाही. इकडून तिकडून पुढे धकलीच गाडी तर पुढे अडकते. मग कुठं, प्राणमय कोशावर, मनोमय कोशावर, विज्ञानमय कोशावर, आनंदमय कोशावर. तिथून ही लवकर निघत नाही. मग तिथून निघली तर ती कुठं जाते, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून हे कोश काय करतात, आत्मस्वरूपाचं आच्छादन करतात, झाकून टाकतात, ज्ञान होऊ देत नाही. म्हणून यांना काय म्हणायचं,
कोश. कारण कोश शब्दाचाच अर्थ आहे काय, आच्छादन. जसं तलवारीचा कोश असतो म्हणजे काय, तलवारीला झाकून टाकतो, गंजू देत नाही, दिसू देत नाही. तलवार त्या कोशात म्यानीत असते की नाही, ती म्यान काय झाली, कोश. त्याप्रमाणे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय य पंच आत्मा के आच्छादक होणे ते कोश कहे जावे, यांना कोश असं म्हणतात. ता आगे कथन करेंगे जो स्थूल शरीर आहे की नाही. आतापर्यंत सूक्ष्म शरीराचं वर्णन झालं, ठीक आहे, कारण शरीर बी झालंय ना. आता कोण राहिलंय, स्थूल शरीर. तर हा आगे कथन करेंगे जो स्थूल शरीर, पुढे त्याचं वर्णन करणार आहोत आम्ही. कशाचं, स्थूल शरीराचं. ता आगे कथन करेंगे जो स्थूल शरीर सो अन्नमय कोश कया जावे. स्थूल शरीरालाच नाव आहे काय, अन्नमय कोश. का बरं स्थूल शरीराला अन्नमय कोश का म्हणावं, अन्नापासून उत्पन्न होतं, अन्नाने जगतं, शेवटी विलीन सुद्धा अन्नात होतं. म्हणून ह्या स्थूल शरीराला काय म्हणतात, अन्नमय कोश. काय, हा पंचदशीचा श्लोक आहे ना. काय श्लोक आहे, शाबास. चला आगे पुढे आहे, आगे कथन करेंगे जो स्थूल शरीर सो अन्नमय कोश कहा जावे है. बरोबर. सो अन्नमय कोश भी कार्य कारण इस भेद करके दो प्रकार का हो गया. अन्नमय कोश देखील दोन प्रकारचा आहे. कोण कोण, कार्यरूप अन्नमय कोश, कारण रूप अन्नमय कोश. आणि कसं काय बरं सांगा. तर हा अस्मदादिक जीवों का व्यष्टि स्थूल शरीर तो कार्यरूप अन्नमय कोश आहे. अस्मदादी म्हणजे आपलं आहे की नाही, अस्मदादी आपलं, आमचं, तुमचं, सर्वांचं स्थूल शरीर. अस्मदादिक जीवों का व्यष्टि स्थूल शरीर, व्यष्टि म्हणजे एकाएकाचं हे शरीर, व्यष्टि स्थूल शरीर तो कार्यरूप अन्नमय कोश आहे. मग कार्यरूप अन्नमय कोश कोण, व्यष्टि स्थूल शरीर. और विराट का समष्टि स्थूल शरीर तो कारण रूप अन्नमय कोश आहे. विराटाचं स्थूल शरीर आहे की नाही, म्हणजे समष्टि स्थूल शरीराचा अभिमानी जो जीव या देवता, त्याचं जे शरीर त्याला म्हणायचं काय, समष्टि स्थूल शरीर. विराट का समष्टि स्थूल शरीर तो कारण रूप अन्नमय कोश है. तर कारण रूप अन्नमय कोश कोण, विराटाचं स्थूल शरीर. बरोबर. कार्यरूप अन्नमय कोश कोण, जीवांचं व्यष्टि स्थूल शरीर. इस प्रकार आगे प्राणमयादि कोशों का भी व्यष्टि समष्टि रूप ते कार्य कारण भाव जाणी लेना. आणि आता इथं आम्ही सांगितलं, काय सांगितलं की अन्नमय कोशाचे दोन भेद सांगितले, कार्यरूप अन्नमय कोश, कारण रूप अन्नमय कोश. त्याचप्रमाणे पुढे आता जे निरूपण येणार आहे, जसं उदाहरणार्थ प्राणमय कोश, तिथं त्याचे भेद तसे समजून घ्यायचे. काय, कार्यरूप प्राणमय कोश, कारण रूप प्राणमय कोश, कार्यरूप मनोमय कोश, कारण रूप मनोमय कोश. अशा रीतीने दोन दोन भेद तुम्ही सर्व ठिकाणी आपल्या आपल्या बुद्धीने जाणून घ्यायचे. लागला अर्थ. चला सापडलं. पान नंबर 97 वर पहिली ओळ. इस प्रकार आगे प्राणमयादि कोशों का भी व्यष्टि समष्टि रूप ते कार्य कारण भाव जानी लेना. और पूर्व कथन कर्या जो सप्तदश लिंग रूप सूक्ष्म शरीर है की नाही. आतापर्यंत भरपूर विस्तारपूर्वक ज्याचं वर्णन केलेलं आहे, असं जे 17 तत्वाचं कोण, सूक्ष्म शरीर, त्याच्यामध्ये आता 3 कोश टाकायचे. बरं की नाही. कारण 3 शरीरात 5 कोश आहेत ना. तर स्थूल शरीरामध्ये कोणता कोश, अन्नमय कोश. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर, त्याच्यात किती कोश, 3. कोण कोण पहा. और पूर्व कथन कर्या जो सप्तदश लिंग रूप सूक्ष्म शरीर है सो प्राणमय, मनोमय, विज्ञानमय यह 3 कोश रूप है. म्हणजे हे 3 कोश त्याच्यात आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आणि शेवटी कारण शरीरात आहे कोण, आनंदमय कोश. ठीक आहे. तहा पूर्वोक्त वाकादिक पंच कर्मेंद्रियों सहित जो प्राण है
सो प्राणमय कोश कहा जावे है. आता त्या 3 कोशापैकी प्राणमय कोशाचं स्वरूप काय आहे हे सांगतात ग्रंथकार. तर पूर्वोक्त मागे सांगितलेले वाकाधिक पंचकर्मेंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय त्याच्या सहित प्राण, बरोबर. तर कर्मेंद्रिय 5 आणि प्राण 5 प्राण घ्या तर किती झाले 10 मिळून जो कोश त्याला म्हणायचं काय प्राणमय कोश. पूर्वोक्त वाकाधिक पंच कर्मेंद्रियों सहित जो प्राण है सो प्राणमय कोश कहा जावे है, बरोबर. और 3 कर्मेंद्रियों सहित जो मन है. आता 5 कर्मेंद्रिय आणि त्यात जोडायचं आहे कोण मन. तर तो जो कोश तयार झाला तो कोणता मनोमय कोश. और 3 कर्मेंद्रियों सहित जो मन है सो मनोमय कोश कहा जावे है. और पूर्वोक्त श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रिय, श्रोत्रादि 5 ज्ञानेन्द्रिय घ्यायचे आता. और पूर्वोक्त श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रिय, ज्ञानेन्द्रियों सहित जो बुद्धी, जा बुद्धी आहे ना आता जो बुद्धी. तर 5 ज्ञानेन्द्रिय अधिक बुद्धी मिळून जो कोश तयार झाला तो कोणता कोश विज्ञानमय कोश. और पूर्वोक्त श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रियों सहित जो बुद्धी है सो विज्ञानमय कोश कहा जावे है. लागलं. यह विज्ञानमय कोश ही. आता हा विज्ञानमय कोश काय करतो या 3 कोशाचं स्वरूप सांगितलं. आता मध्ये पहिला अगोदर अन्नमय कोशाचं स्वरूप सांगितलं, स्थूल शरीरच अन्नमय कोश आहे म्हणून, बरोबर. आता त्याच्यानंतर हे 3 कोश सांगितले, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. त्यात विज्ञानमय जो कोश आहे तो आत्म्याच्या ठिकाणी कर्ता भाव कसा उत्पन्न करतो, भोक्ता भाव कसा उत्पन्न करतो वगैरे आता सांगतात ग्रंथकार. य विज्ञानमय कोश ही आत्माविषय म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कर्तापणे का उपाधी आहे की नाही. कर्ता कोण आहे वस्तुता पाहिलं तर बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. परंतु तो विज्ञानमय कोश आत्म्याची जेव्हा उपाधी आहे तेव्हा आहे की नाही कर्ता आहे कोण विज्ञानमय कोश. परंतु धर्म प्रतीत होतो कुठे आत्म्याच्या ठिकाणी कर्ता म्हणून. कर्तृत्व धर्म आहे कुणाचा बुद्धीचा म्हणजे विज्ञानमय कोशाचा. दिसतो कुठं आत्म्याच्या ठिकाणी. य विज्ञानमय कोश ही आत्माविषयी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कर्तापणे का, कर्तापणाची काय होते उपाधी. आत्म्याच्या ठिकाणी जो कर्तापणा दिसून येऊ राहिला म्हणजे कर्तृत्व धर्म त्याचा त्या आत्म्याचा उपाधी कोण विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशरूप उपाधीने युक्त आत्मा झाला तर आत्म्याच्या ठिकाणी धर्म दिसू लागतो कोणता कर्तृत्व आहे की नाही. कर्तृत्व भोक्तृत्व आदी आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोग कर्तृत्व आदी धर्म दिसण्याकरिता त्या आत्म्याकरिता उपाधी म्हणून कोणता कोश विज्ञानमय कोश. अर्थात विज्ञानमय कोशाबरोबर बुद्धीबरोबर तादात्म्य झालं तर आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व नसून सुद्धा कर्तृत्व दिसायला असा अर्थ. य विज्ञानमय कोश ही आत्माविषय आत्म्याच्या ठिकाणी कर्तापणे का उपाधी है. अर्थात वास्तव ते अकर्ता हुआ भी आत्मा इस विज्ञानमय कोश विशिष्ट हुआ कर्ता कया जावे है. स्पष्टीकरण केलं पहा. वास्तव ते वस्तुता खऱ्या अर्थाने पाहिलं तर परमार्थता पाहिलं तर आत्मा कसा आहे कर्ता का अकर्ता अकर्ता आहे. पण अकर्ता असून देखील कर्ता वाटतो की नाही. का वाटतो कर्ता मग विज्ञानमय कोशाची उपाधी लागल्यामुळे. पंक्ती पहा. अर्थात वास्तव ते वस्तुतः अकर्ता हुआ भी आत्मा कर्ता नाही तो अकर्ता आहे असा आत्मा इस विज्ञानमय कोश विशिष्ट हुआ विज्ञानमय कोशाने विशिष्ट झाला म्हणजे विज्ञानमय कोश विशेषण आत्मा विशेष दोन्ही मिळून झाला कोण विशिष्ट. विज्ञानमय कोशाने विशिष्ट झाला कोण आत्मा. इस विज्ञानमय कोश विशिष्ट हुआ कर्ता कया जावे है. त्याला काय म्हटलं जातं मग म्हणजे प्रमाण काय याच्याकरिता श्रुतीचं प्रमाण. ता श्रुती विज्ञानम यज्ञम तनुते कर्माणि तनुते अपि च ही श्रुती आहे. विज्ञानम यज्ञम तनुते है की नाही. म्हणजे काय हा जो विज्ञानमय कोश आहे ना तर यज्ञ विज्ञान रूप उपाधिवाला जीवात्मा यज्ञ करतो. विज्ञानम यज्ञम तनुते विज्ञानमय रूप उपाधिवाला जो आत्मा तो काय करतो यज्ञम तनुते यज्ञ करतो. कर्माणी कर्म भी करतो है की नाही अशी श्रुती सांगते. म्हणजे श्रुतीने उपाधी म्हणून कोणता कोश सांगितला विज्ञानमय. अर्थ य अर्थ पण देऊ राहिले. य विज्ञानमय उपाधिवाला जीवात्मा
विज्ञानमय उपाधी वाला जीवात्मा ही यज्ञ को करे है, यज्ञाला करतो. तथा सर्व कर्म को करे है, यज्ञाला करतो आणि बाकीच्या कर्मांना देखील करतो. कोण? जीवात्मा. केव्हा? विज्ञान रूप उपाधी लागली तर विज्ञान रूप विज्ञानमय कोश उपाधी वाला जीवच काय करतो? यज्ञ आणि कर्म करतो. उपाधी बाजूला केली तर शुद्ध जो चेतन रूप जीव आहे, साक्षी कुटस्थ, तो काही कर्म करत नाही असा अर्थ. आता पुढे पंक्ती. अब पुढे काय आहे? पंचमे ना, वरची मात्रा खोडून टाका. पंचम, पंचम नाही, पंचम. चला. अब पंचम आनंदमय कोश के कहणे वास्ते. आता पाचवा आनंदमय कोश सांगायचा आहे. किती कोश सांगून झाले? 4. कोण कोण? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आता सांगायचा आहे कोणता? आनंदमय कोश. मग पंक्ती पहा. अब पंचम आनंदमय कोश के कहणे वास्ते. आनंदमय कोशाचं निरूपण करण्याकरिता प्रथम ता अंतकरण के सात्विक वृत्ती का विभाग काय आहे? अगोदर त्या अंतकरणाच्या सात्विक वृत्तीचा काय करणार आहोत आणि विभाग. म्हणजे मग लवकर लक्षात येईल. कोण? आनंदमय कोश. प्रथम म्हणजे अगोदर ता अंतकरण के सात्विक वृत्ती का विभाग काय आहे? ता उक्त अंतकरण की सात्विक वृत्ती. त्या अंतकरणाची सात्विक वृत्ती दो प्रकार की होवे आहे. 2 प्रकारची आहे. कशी कशी? एक तो निश्चय वृत्ती, दुसरी सुखाकार वृत्ती आहे की नाही. त्या अंतकरणाची सात्विक वृत्ती 2 प्रकारची. कोण कोण? निश्चय वृत्ती, सुखाकार वृत्ती. निश्चय वृत्ती सुद्धा अंतकरणाचीच आहे की नाही. आणि ते कोणत्या अंतकरणाची? अंतकरणाची सात्विक वृत्ती आहे निश्चय. पुन्हा अंतकरणाची सात्विक वृत्ती आहे कोणती? सुखाकार. या दोन्ही वृत्ती अंतकरणाच्या सात्विक वृत्तीच आहेत, पण 2 अलग अलग. एक तो निश्चय वृत्ती, दुसरी सुखाकार वृत्ती. तहा निश्चय वृत्ती वाला अंतकरण तो बुद्धी कया जावे है. आता त्या दोन्हीचं वेगवेगळे नाव लिहिता येतात. मग निश्चय वृत्तीवाला जे अंतकरण त्याला काय म्हणायचं? बुद्धी. ता निश्चय वृत्तीवाला अंतकरण तो बुद्धी कया जावे है. तिस बुद्धी को विज्ञानमय कोश रूप होणे ते. आणि ती बुद्धीच काय आहे? विज्ञानमय कोश स्वरूप आहे की नाही. तिस बुद्धि को विज्ञानमय कोश रूप होने ते. ता बुद्धि उपाधि वाला जीवात्मा. त्या बुद्धि उपाधि वाला जीवात्मा काय? कर्ता, ज्ञाता, प्रमाता कया जावे आहे की नाही. त्या जीवालाच म्हटलं जातं काय? कर्ता. त्यालाच म्हणायचं काय? ज्ञान करतो तेव्हा ज्ञाता, प्रमाज्ञान संपादन करतो तेव्हा प्रमाता. कुणाला? जीवाला. कशा जीवाला? बुद्धी उपाधीवाला जो जीवात्मा आहे की नाही. आणि बुद्धी उपाधी म्हणजे काय? विज्ञानमय कोशच आहे. म्हणजे विज्ञानमय कोशाचीच उपाधी लागलेली आहे. त्याच्यात बुद्धी उपाधीवाला. बुद्धी कशाला म्हटलं आहे? निश्चय वृत्तीला. बरोबर आहे की नाही. तर बुद्धी उपाधीवाला जीवात्मा कर्ता, ज्ञाता, प्रमाता कया जावे है. और दुसरी सुखाकार वृत्ती. 2 वृत्ती सांगितल्या होत्या की नाही. अंतकरणाच्या सात्विक वृत्ती 2 आहेत. एक निश्चयात्मक, एक सुखाकार. निश्चयात्मक वृत्तीला नाव दिलं बुद्धी आहे की नाही. तिचं विवेचन झालं आता. मग ती बुद्धिरूप उपाधीवाला जो जीवात्मा तोच बनतो काय? कर्ता, ज्ञाता, प्रमाता वगैरे. आता दुसरी जी वृत्ती आहे सुखाकार वृत्ती, तिला घेऊन सांगतायत. और दूसरी सुखाकार वृत्तीवाला अंतकरण. सुखाकार वृत्तीवाला जे अंतकरण आत्माविषयी, त्या आत्म्या ठिकाणी काय करतोय? भोक्तापणे का उपाधी होय. भोक्तापणीच उपाधी म्हणजे आत्म्याच ठिकाणी भोक्तृत्व धर्म प्रतीत यायला लागतो. पण केव्हा आत्म्याच ठिकाणी भोक्तृत्व धर्म प्रतीतीला येणार? जेव्हा त्या आत्म्याला सुखाकार वृत्ती ही उपाधी होणार. काय? सुखाकार वृत्ती उपाधीने युक्त जो जीवात्मा त्याच्या ठिकाणी धर्म प्रतीतीला येणार कोणता? भोक्तृत्व, भोक्तापणा. पंक्ती पहा. दुसरी सुखाकार वृत्तीवाला अंतकरण आत्माविषयी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी भोक्तापणे का उपाधी है. लागलं? अर्थात वास्तवते अभोक्ता हुआ भी आत्मा. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आत्मा कसा आहे? हमेशा अभोक्ता आहे, अकर्ता आहे. काही करत नाही
भोगत नहीं, अभोक्ता है। अर्थात वास्तव ते अभोक्ता हुआ भी आत्मा ता सुखाकार वृत्ती वाले अंतकरण करिके, है की नाही, सुखाकार वृत्ती वाले जे अंतकरण, त्या अंतकरणाच्या माध्यमाने विशिष्ट हुआ भोक्ता कया जावे। सुखाकार वृत्ती रूप जे अंतकरण, त्या अंतकरणाने जेव्हा आत्मा विशिष्ट होतो तेव्हा त्याला म्हटल्या जातं काय, भोक्ता। विशिष्ट हुआ भोक्ता कया जावे तहा ते सुखाकार वृत्तिया तैतरीय उपनिषद विषय, है की नाही, प्रिय मोद प्रमोद नाम करिके कथन करिये। त्याच्या सुखाकार वृत्ती आहे की नाही, त्याच्यात देखील भेद सांगितलेले आहेत तैतरीय उपनिषदामध्ये। कोण कोण वृत्ती आहेत त्या, कधी प्रिय वृत्ती, मोद वृत्ती, प्रमोद वृत्ती। ते सुखाकार वृत्तिया तैतरीय उपनिषद विषय प्रिय मोद प्रमोद नाम करिके कथन करिये। तेव्हा प्रिय म्हणजे काय, मोद वृत्ती म्हणजे काय, प्रमोद म्हणजे काय सांगतात। तर हा इष्ट वस्तू के दर्शनजन्य सुख को प्रिय कय आहे। इष्ट वस्तू, इच्छित वस्तू, अपेक्षित वस्तू, पाहिजे असलेली वस्तू जेव्हा दिसू लागते, प्राप्त झालेली नाही, ताब्यात आलेली नाही आहे, केवळ दिसली तेवढ्यात आनंद होतो, मग ती जी सुखाकार वृत्ती तिला म्हणायचं काय, प्रिय वृत्ती। बरोबर। ता इष्ट वस्तु के दर्शन जन्य सुख को प्रिय कहे है, और ता इष्ट वस्तु के प्राप्ति जन्य सुख को मोद कहे है। आता ती इष्ट वस्तू फक्त आता दिसत नाही आहे, आता ती प्राप्त झाली, ताब्यात आली, है की नाही, तर त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते सुखाकार वृत्ती, तिला काय म्हणायचं, मोद, मोद वृत्ती। ता इष्ट वस्तु के प्राप्ति जन्य सुख को मोद कहे है। बरोबर। और ता इष्ट वस्तू के भोगजन्य सुख को प्रमोद कहे। आता ताब्यात नाही आली, केवळ तिचा भोग घडू लागला, तर त्यावेळेस ती जी सुखाकार वृत्ती उत्पन्न होते तिला काय म्हणायचं, प्रमोद। तो प्रिय, मोद, प्रमोद। बरोबर आहे की नाही। गुलाबजामुन खाण्याची खूप इच्छा आहे, 6 महिने झाले पंगत नाही लॉकडाऊन असल्यामुळे, समजा, कल्पना करा, आणि अचानक एखाद्याने कोणीतरी गुलाबजामुन बनवले, ते सुद्धा शुद्ध खव्याचे, त्यात काजू बदाम वगैरे टाकलेले आहे, शुद्ध गावरान तुपामध्ये तळलेले आहेत, आणि देशी चिनीचा वापर केला आहे, कळलं की नाही। आणि ते बनवताना छोटे छोटे बोरा एवढे बनवले नाहीत, मोठ्या आवळ्या एवढे बनवले आहेत, आणि खाण्याची काही कमी नाही, होलसेल माल आहे की नाही। जेवण बनवायचं होतं 50 लोकांचं, माल करून ठेवला 500 लोकांचा, किती खा, अडचण नाही, काम होलसेल पाहिजे आपलं, कळलं। हा, आणि मग खाण्याची इच्छा होती खूप दिवसापासून, इष्ट वस्तू झाली गुलाबजामुन, आणि गेले ताट घेऊन किचन मध्ये, दूरच सुगंध यायला लागला, अंदाज तिथूनच काढला काय, गुलाबजामुन असले पाहिजे। जाता जाता ते पुढं टोपलं, ते मोठं पातेल्यात गुलाबजामुन दिसले, दिसल्याबरोबर जो आनंद झाला, सुखाकार वृत्ती झाली, ती वृत्ती कोणती, मोद वृत्ती झाली, कळलं की नाही। परंतु अजून ताटात आलेलं नाही, ताब्यात आलेलं नाही, काय माहित मालक खाऊन देतो की नाही देतो, कारण नाही भाऊ खाऊ नका, कोरोना चालू आहे, डॉक्टरकडे जावं लागेल, आजारी पडणार म्हणले तर कसं खाणार, म्हणून धाकधूक आहे। पण पंक्तीला बसले, ताट वाढले, आणि तेवढ्यात गुलाबजामुन वाढणारा आला, आणि आला तर तो बी होलसेलच होता, जरा वाढणार त्याने काही 1-1, 2-2 नाही ठेवले, हे मोठमोठे असं 4-4, 5-5 ठेवले, एका ताटात 10-10 ठेवले, आहे की नाही। आता ताब्यात आलेली आहे, आता जी वृत्ती ती कोणती, मोद वृत्ती। 15वा अध्याय चालू झाला, चिंता चालू झाली, कधी लवकर संपल म्हणून, कळलं की नाही। तोपर्यंत ती वृत्ती तशीच राहणार, ती कोणती वृत्ती आहे, मोद वृत्ती, आहे की नाही, मोद वृत्ती ना। आणि मग एका परच झालं, पुंडलिकावर हरी विठ्ठल, आहे की नाही, आणि हातात घेतला लड्डू, आणि तोंडात टाकला, भोग घडू लागला, आता जी वृत्ती उत्पन्न होते सुखाकार वृत्ती, ती कोणती, प्रमोद वृत्ती, कळलं। प्रिय, मोद, चला। अर्था इष्ट वस्तू के भोगजन्य सुख को प्रमोद कहे, लागलं एवढं। सो भोक्तापणे का उपाधिरूप अंतःकरण ही, सापडलं, भोक्तापणाचं उपाधिरूप अंतःकरण कुठपर्यंत, अज्ञानपर्यंत घेऊन जायचं, तर सो भोक्तापणे का उपाधिरूप अंतःकरण ही अज्ञानपर्यंत, म्हणजे अज्ञानाला त्याच्यात घ्यायचं, अज्ञानपर्यंत आनंदमय कोश कह्या जावे है, आनंदमय कोशाचं स्वरूप सांगितलं, ठीक आहे। भोक्तापणाचं भोक्तृत्व धर्म येण्याकरिता उपाधी स्वरूप जे अंतःकरण, बरोबर,
सुखाकार अंतकरण, सुखाकार अंतकरणाची वृत्ती तिथपासून तर कुठपर्यंत? अज्ञानपर्यंत, आहे की नाही? समजा आता गाढ झोप लागली, तिथं सुद्धा सुखाकार वृत्ती आहे, ती विषयजन्य नाही आहे, अज्ञानाने आहे. पण सुखाकार वृत्तीच आहे ना, ती वृत्ती सुद्धा कशात येते? आनंदमय कोशात. म्हणून म्हटलं आहे भोक्तापणाचं उपाधिरूप अंतकरणापासून अज्ञानापर्यंत जे सुख विशेष, सुखाकार वृत्ती विशेष आहे की नाही, त्यालाच म्हणायचं मग काय? आनंदमय कोश. सो भोक्तापणे का उपाधिरूप अंतकरण अज्ञान पर्यंत आनंदमय कोश कहा जावे है. लागलं? चला पुढे. ता आनंदमय कोश रूप उपाधि वाला चेतन आत्मा भोक्ता कहा जावे. लागलं? ता आनंदमय कोश रूप उपाधि वाला जो आत्मा, त्याला काय म्हणायचं? भोक्ता कहा जावे. हे झालं. और काही एक ग्रंथकार तो, परंतु दुसरे काही ग्रंथकार थोडं वेगळं बोलतात म्हणे. काय म्हणतात पहा. और कई एक ग्रंथकार तो केवल अज्ञान को ही आनंदमय कोश कहे है. केवळ अज्ञानाला काय म्हटलं त्यांनी? आनंदमय कोश कहे. इस आनंदमय कोश का कारण शरीर विषय अंतर्भाव आहे. जाऊ द्या म्हणे, ते म्हणतात तर म्हणू द्या त्यांना, तसंही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. आमच्या म्हणण्यानुसार आम्ही सांगितलं आनंदमय कोशाचं स्वरूप जसं असेल तसं. असा जो आनंदमय कोश, त्याचा अंतर्भाव कशा? कारण शरीरामध्ये. आनंदमय कोश काय? इस आनंदमय कोश का कारण शरीर विषय म्हणजे कारण शरीरामध्ये अंतर्भाव है. लागलं? चला. इन पंचकोशों का विस्तार ते निरूपण तो आत्मपुराण के दशम अध्याय विषय हमने कया है. याचा अर्थ चिद्घनानंद मुनींनी आत्मपुराण सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्या आत्मपुराण ग्रंथामध्ये 10व्या अध्यायात आम्ही या पंचकोशाचं वर्णन विस्ताराने केलेलं आहे. जिसको जिज्ञासा होवे सो वहा देखील येवे. त्याने तिथे जाऊन पाहावं, शोधून पहा. सापडला PDF. मग आपण त्याचं प्रकाशन करून छापूया. आहे की नाही? कोणता ग्रंथ? आत्मपुराण. चिद्घनानंद मुनी प्रणित आत्मपुराण असं टाकून पहा. इन पंचकोशों का विस्तार ते निरूपण तो आत्मपुराण के दशम अध्याय विषय हमने करया है. सो तासे जानी लेना इथे. अब पूर्वोक्त सूक्ष्म शरीर का विभाग कहे है. आता पूर्वोक्त सूक्ष्म शरीराचं वर्णन झालं की नाही? कसं उत्पन्न झालं, त्याचे घटक कोण कोण आहेत, त्याच्या देवता कोण कोण आहेत, आहे की नाही, वगैरे वगैरे भरपूर त्याचं तुम्ही सांगतात ग्रंथकार. ठीक आहे. चला घ्यायचं का? उद्या घ्यायचं मग. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.